नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण रव्याचा शिरा बघणार आहोत। प्रसादासाठी केला जातो तसा अगदी सोपी पद्धत असते, काहीही कठीण नसतं। रवा घ्यायचा आहे, कणीदार रवा घ्या तुम्ही, बारीक नको, थोडासा जाडावाला, आणि त्याला व्यवस्थित आपल्याला जे आहे ते सुकच आधी जे आहे तसंच तो भाजून घ्यायचा आहे। अगदी मंद गॅसवर आपल्याला जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काहीही यूज करू शकता, काजू, बदाम, त्याच्यानंतर मनुका, बेदाणे, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स वाटतील ते तुम्ही यूज करा। पण कसं आहे की माझ्या घरी ड्रायफ्रूट्स नाही खात, शिऱ्यामधले असेच खातील, पण शिऱ्या नुसता आवडतो, पण तरीसुद्धा मी काजू वगैरे घातलेले आहे त्याच्यामध्ये, आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। अगदी सोपं माप आहे। 1 वाटी जर आपण रवा घेतलेला आहे ना, तर 1 वाटीच आपल्याला साजूक तूप ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। चांगला एकदम बारीक गॅसवर आहे, फ्लेमवर आपल्याला चांगला तो फुलवायचा आहे। त्याच्यामध्ये रवा छान कणीदार होतो, मग त्याच्यामध्ये तेवढंच 1 वाटी जे आपण रवा घेतलेला आहे, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे, व्यवस्थित ढवळायचं आहे त्याला। चांगलं ते मिश्रण जे आहे ते मिक्स झालं, चांगलं शिजलं की आपल्याला सर्वात शेवट जे आहे ती 1 वाटी साखर घालायची आहे। बस एकाच वाटीचं माप आहे, आणि तुम्हाला जे आहे हा अगदी प्रसादासारखा शिरा जो आहे तो झटपट तयार होतो। फक्त थोडे पेशन्स ठेवून ते भाजावं लागतं मिश्रण चांगलं, आणि असा हा आपला दाणेदार शिरा होतो। आणि प्रत्येक गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातलं ना की त्याची चव छान होते। झाकण मारून वाफवून चांगला तो जो आहे तो शिरा व्यवस्थित रेडी होतो। तुम्हाला आवडला ना तर हा शिरा तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि माझ्या व्हिडिओला जे आहे ते लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज चॅनल जे आहे यूट्यूबवर, त्याला तुम्ही जे आहे सबस्क्राईब करा। असा जो आहे तो प्रसादाचा शिरा आपला रेडी आहे। अतिशय जो आहे ती सोपी पद्धत आहे, काहीच कठीण नाही आहे। जास्त प्रमाणात करायचं असेल तरी जेवढी रवा आहे तेवढंच तूप, दूध, पाणी आणि साखर घ्यायचं आहे। असा हा शिरा आपला तयार आहे। अशाच आपण विविध रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।